नागपूरमधील पेपर फुटी प्रकरणात मोठी माहिती आता समोर आली आहे। 12वीच्या पेपर फुटीचं मुख्य केंद्र असलेलं उमरेड इथे क्लासचा सराव पेपर साम टीव्हीच्या हाती लागलाय। यामध्ये क्लासचा सराव पेपर आणि बोर्डाचा पेपर सारखाच असल्याचं उघड झालंय। क्लासमध्ये बोर्डाच्या परीक्षेआधीच 12वीचा सराव पेपर झाला होता आणि या पेपरमधील प्रश्न जसेच्या तसे हे बोर्डाच्या पेपरमध्ये आढळून आले। त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण आलेलं दिसतंय। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। पराग, ही माहिती काही दिवसांपूर्वीच आपल्या हाती लागली होती, तर आज आपल्याकडे हे पेपरही उपस्थित आहेत, दिसतायत आपल्याला स्क्रीनवर। काय अपडेट्स आहेत? कारण ज्या पद्धतीनं बोर्डाचा पेपर हा 18 फेब्रुवारीला होतो आणि सराव परीक्षा घेतली जाते एका ट्युशन क्लासमध्ये आणि तंतोतंत जवळजवळ 60 ते 70% तो पेपर जो आहे तो सारखा असल्याचा आपल्याला त्या धक्कादायक खुलासामध्ये उघडकीस आलेला आहे। आणि साम टीव्हीच्या हाती तो ट्युशन कोचिंग क्लासेसने घेतलेला पेपर आहे तो सुद्धा हाती लागलाय। त्यामुळे हे सगळं प्रकरण नक्कीच गंभीर आहे, याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे। या अनुषंगाने खरं तर बोर्डाने तक्रार केली होती, मात्र नेमका सूत्रधार कसा आहे, 15 दिवसापूर्वी हा पेपर कशा पद्धतीचा साधर्म असू शकतो, प्रश्नांची उत्तरं, त्याच्यातले पर्यायी प्रश्न, हे सगळे जर पाहता कुठेतरी संशयाला वाव आहे। पोलीस सगळा तपास करताय, मात्र अद्याप अजूनही काही हाती लागलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता नागपूर पेपर फुटी प्रकरणात हे नवीन अपडेट समोर आलंय, तर आता चौकशीला वेग आल्याचं दिसतंय।